हॅलो, आत्मवंदन. माझ्या सगळ्या कुटुंबियांचं स्वागत करते आपल्या आजच्या सत्रामध्ये. खूप खूप हृदयापासून सगळ्या माझ्या कुटुंबियांचं स्वागत. सगळ्यांना खूप प्रेम आणि प्रकाश. महाअवतार बाबाजी, पितामहा पत्रीजी, आपल्या सगळ्यांचे हायर सेल्फ, आपल्या सगळ्यांचे सद्गुरू, आपले आई वडील, आपले पूर्वज, या सगळ्यांना वंदन करू, त्यांचे आभार मानू. ह्या भौतिक जगात असणारं आपलं हे शरीर, त्याचे आभार मानू. आणि ईश्वरी स्वरूपात असणारा आपला हायर सेल्फ, आपला आत्मा, परमात्मा, या सगळ्यांचे आभार मानून थोडंसं काही क्षण आपल्या हृदयावर येऊ. सगळ्यात आधी आपण महत्वाचा अभ्यास, आपली आभा स्वच्छ आणि लॉक करणं, आपले श्वास आपल्या हृदयावर, आपलं लक्ष आपल्या हृदयावर. छातीच्या मध्यभागी. माझ्या आभा मंडळामध्ये जे काही न बोलावलेले प्रभाव आले आहेत, त्यांना मी प्रेम आणि प्रकाश देते. तुम्ही सगळेजण प्रेम आणि प्रकाश आहात. ईश्वराच्या प्रतिमेत बनला आहात. तुम्हाला भीती वाटत नाही. तुम्ही स्वस्थ आहात, निरोगी आहात. तुमच्या सगळ्यांना जाण्यासाठी एक स्थान आहे. मी तुम्हाला आग्रह करते की तुम्ही तुमच्या आदर्श स्थानी निघून जा. आपल्या हृदयातून ह्या अनिमंत्रित प्रभावांना प्रेम आणि प्रकाश पाठवा. माझ्या उच्च स्वला, उच्च स्वचं नाव घ्या. ज्यांना माहिती, मी आग्रह करते की तू ह्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. तुम्ही सगळेजण शांतपणे त्या स्थानी निघून जा. माझा आभा मंडळ माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी पूर्ण बंद करते. आपल्या हृदयातून आपण ज्या वास्तूमध्ये बसलोय त्या वास्तूला, आपल्या स्वतःच्या शरीराला, आपल्या शहराला, आपलं राज्य, देश आणि मग पूर्ण पृथ्वी माता, पूर्ण ब्रह्मांड, ह्या ब्रह्मांडातील, सृष्टीतील ईश्वराची सगळी रचना, सगळ्यांना प्रेम पाठवा. आपण सगळेजण प्रेमाने जोडलेलो आहोत. आपण सगळेजण ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहोत. मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. माझ्या ईश्वराचे सगळे गुण माझ्या आत आहेत. माझा ईश्वर आनंद, उत्साह, करुणा, शांती, समाधान, समृद्धी, आरोग्य, प्रेम आहे. मी सुद्धा आनंद, हर्ष, उत्साह, करुणा, शांती, समाधान, समृद्धी, प्रेम आहे. माझा ईश्वर सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे. सर्व व्यापक आहे, सगळीकडे व्यापून आहे. मी सुद्धा
सर्वज्ञ, बुद्धिमत्ता आहे. सगळीकडे व्यापून आहे. आपल्या ईश्वराचे असे अजून गुण आठवा आणि स्वतःला सुद्धा ते गुण द्या, ते विचार द्या. आपल्या आयुष्यात आता ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीमध्ये, त्या गुणामध्ये आपल्या ईश्वराला बघा आणि म्हणा की तो विचार, ती गोष्ट आत्ता ह्या क्षणाला मी आहे. माझ्या आयुष्यात जर आत्ता मला सन्मान पाहिजे, आनंद पाहिजे, प्रेम पाहिजे, थोडासा सपोर्ट पाहिजे, तर म्हणा माझा ईश्वर सन्मान आहे, प्रेम आहे, आनंद आहे, सपोर्ट आहे. म्हणून मी सुद्धा आनंद, प्रेम आहे, सन्मान आणि सपोर्ट आहे. जे काही आपल्याला पाहिजे ते आपल्या ईश्वरात बघा आणि आपणही त्याच प्रतिमेत बनलो आहोत, म्हणून स्वतःमध्येही तेच गुण, तीच क्वालिटी बघा. आपल्या उच्च स्वला खूप प्रेम द्या, आभार माना. आतापर्यंत मिळालेल्या सगळ्या गायडन्ससाठी, दाखवलेल्या सगळ्या मार्गासाठी, प्रकाशासाठी आभार माना. आपण सगळेजण ईश्वरासोबत एकीकृत आहोत. आता या क्षणाला मी आणि माझा ईश्वर एक आहोत. याचा अर्थ मी या क्षणाला वर्तमानात ईश्वरी गुणांमध्ये बसले आहे. या क्षणाला मी आनंद आहे, प्रेम आहे, प्रकाश आहे. फील करा आपल्या हृदयावर, या क्षणाला मी समृद्ध आहे, पैशानी, प्रेमानी, नात्यांनी, इतरही अनेक गोष्टींमध्ये जे आपल्याला पाहिजे. वरवर येत असेल सध्यापुरतं तरीही म्हणा आपल्या उच्च स्वला, आपली आत्ताची जी परिस्थिती आहे, ज्या कुठल्या विचारांमध्ये आपण अडकलोय, ज्या परिस्थितीत आहोत, त्यासाठी वैश्विक सत्य मागा. हे उच्चस्व माझ्या आत्ताच्या परिस्थितीनुसार उपयोगी असणारं एक वैश्विक सत्य तू माझ्यापर्यंत पोहोचव. हृदयातून विश्वासाने फील करून म्हणा. आपल्यापर्यंत ते येणार हा विश्वास मनात ठेवा, पण त्याचं बर्डन घेऊ नका. कारण आपला उच्च स्व आपल्या आत आहे. आपला एक एक विचार, एक एक शब्द त्याला माहिती आहे. काही क्षण आपण ह्याच अवस्थेमध्ये हृदयावर राहू. ज्यांना हायर सेल्फचा संकेत मिळाला आहे, एकदा म्हणा, हे उच्च स्व
मला तुझा संकेत दे. आपल्या हृदयावर श्वास फील करत राहा. विचारांची कुजबूज आपल्या मागे सुरू आहे. त्यांच्यामध्ये न अडकता पुन्हा हृदयावर जा. आणि अगदी सावकाश हळूहळू आपले डोळे, आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर ठेवा आणि सावकाश पुन्हा आपल्या या सत्रामध्ये जॉईन करा. आवाज येतोय नीट व्यवस्थित? किंवा व्हिडिओ कुठे अडकलाय जसं आसावरीताईंनी लिहिलंय? आहे विपुला. हा. हा चैताली. मला फक्त एवढं सांगायचं की हे आपण जे रोज ऐकतो ना तुझ्याकडनं की प्रेम आणि प्रकाश पाठवा, प्रेम आणि प्रकाश पाठवा, तर आता ते एवढी सवय लागली आहे ना की त्या दिवशी कोणीतरी मेसेज केला की चांगला दिवस नाही गेला, तो स्पिरिच्युअल मध्ये नाहीये, काय नाहीये, अँड ही वॉज व्हेरी अपसेट. आणि काय माहिती मी टाईप करून त्याला पाठवलं लॉट्स ऑफ लव्ह अँड लाईट टू यू. तो पण विचारात पडला असेल, पण आता एवढी सवय झाली आहे ना ते मनातून पाठवायचं आणि ऍक्च्युली सांगायचं पण. थँक्यू चैताली. थँक्यू. हे सगळ्यांना असं वाटेल हे स्मॉल शेअरिंग आहे, छोटस शेअरिंग आहे, पण तुम्हाला इफेक्ट दिसतोय? इफेक्ट दिसतोय आपण काय रिपीट करतोय आपल्या आयुष्यात, आपण काय रियालिटी बनवतोय आपली. चैतालीला वाटेल त्या माणसापर्यंत ती फिलिंग गेली असेल नसेल माहित नाही मला, पण मी पाठवलं, तिने ते काम केलं. दिस इज व्हॉट बाबाजी इज टीचिंग अस. बाबाजी आपल्याला ह्याच गोष्टीकडे घेऊन चाललेत. आपण आपल्या संतांनी, गुरूंनी इतके प्रयत्न केले, एवढे सुंदर सुंदर साहित्य आहे. मी म्हणत नाही त्यांच्या आपल्या आयुष्यावर आपण परिणाम करून घेतला नाहीये, पण आपण हे युनिफाईड शिकताना एक इंटेन्शन ठेवतोय की मला हा अभ्यासक्रम आत उतरवायचा आहे आणि ईश्वरी प्रतिमेत जगणाऱ्या माणसाच्या आयुष्याप्रमाणे मला जगायचंय. त्यामुळे चैतालीचा
सबकॉन्शियस इतकं तयार झालंय की न कळत, ती ते म्हणते ना की मला कळत नाही की मी लिहिते सुद्धा, बोलले सुद्धा त्या माणसाला, न कळत कधीही तिचं ते सगळं चेंज व्हायला लागलंय. प्रोग्राम, कॉम्प्युटरचं सॉफ्टवेअर प्रोग्राम, हे तिलाच कळत नाहीये. खरं तर चैताली गुजराती फॅमिलीला बिलॉंग करते. आम्ही एकाच ऑफिसमध्ये टीसीएस मध्ये असताना होतो. तर तिथून आमची साथ आहे. आता टीसीएस सोडून मला बरेच वर्ष झाले. तसं काही कारण नव्हतं की तिने ह्या ग्रुपमध्ये जॉईन करावं, माझ्याशी कनेक्टेड राहावं. बट हा प्रवास आपल्या ह्या जन्मातला नाहीये ना. आपण अनेक जन्म झाले हे सगळे सोबत आहोत. त्या सगळ्यांमध्ये येस, सांगायचंय असं रीते सांगायचंय. माझ्या कुटुंबाला मला इतकं प्रेम येतं, इतकं प्रेम येतं ना तुमच्या सगळ्यांवर. म्हणजे डोळ्यात पाणी येणं एवढं प्रेम आहे. लोकांना वाटत असेल की हे सगळं युट्यूबवरनं सगळे जोडले जात आहेत, हे होत आहे, लोकांपर्यंत पोहोचतंय युनिफाईड. पण कुठेही हे व्ह्यूज मिळवण्यासाठी, सबस्क्रायबर मिळवण्यासाठी, फेमस होण्यासाठी ह्या सगळ्याच्या पलीकडे गेलोय आपण आता. मी खरं सांगते. आणि ते जे सगळे आहेत ना, जे नवीन जोडले जात आहेत, ते किती मेंबर्स आहेत, त्यांचं काउंट काय आहे, हे हे आता सगळं संपलंय आता. म्हणजे फक्त बाबाजींना मी एकच बोलले होते की बाबाजी, हे माझ्याकडनं धाडस करतीये मी. मी परफेक्ट पर्सन नाहीच आहे ना, 100% तर मी नाहीच आहे की अशी अशी व्यक्ती की जी एक अशी म्हणतो ना, असे साधक असतात मोठे मोठे, तसे नाहीये. पण जे बाबाजींना बोललं गेलं ते हार्ट मधून बोललं गेलं, हृदयातून, की ज्यांना गरज आहे बाबाजी, तुम्ही त्यांना पोहोचवणार आहात इथपर्यंत मला माहितीये. त्या पद्धतीने लोक जोडली जात आहेत. जे फायदा करून घेतील, त्यांचं आयुष्य बदललेलं असेल, ज्यांची ती प्रोसेस सुरू होईल, ज्यांची वेळ आली असेल. जसं चैतालीचा आता जो अनुभव आहे ना, ऐकणाऱ्याला वाटलं असेल की प्रेम प्रकाश पाठवणं त्याच्यात काय मोठं. पण हा खूप मोठा बदल आहे. हा सबकॉन्शियस लेवलला तिच्या बदल झालाय 100%. म्हणूनच ती ते बघितल्या बघितल्या त्या माणसाचं दुःख तिला फील झालं. लगेचच तिने ते टाकलं. म्हणजे काय झालंय, प्रोग्राम बदलायला लागलाय. आपल्याला जे शिकवलं गेलंय ना, त्या सगळ्याचा प्रोग्राम आपण चेंज करतोय, हेच बाबाजींना एक्सपेक्टेड आहे. आत्ता पृथ्वीवर जो लाईट आहे, ज्या प्रमाणात प्रकाश येतोय, प्रकाशाचा अर्थ ज्यांना समजेल त्यांना समजेल, त्या प्रमाणामध्ये इतका भरपूर चान्स आहे आपल्याला आपलं आयुष्य घडवण्याचा. ही वेळ तुम्ही सोडली तर माहित नाही परत कधी वेळ मिळेल. दिस इज द राईट टाइम की आपण आपल्या आयुष्यात परफेक्ट बदल करून घेतोय. आणि तो आपल्याला हक्क आहे. कुणीही रडत बसायचं गरज नाही, माझ्यावर अन्याय झाला, मी अशी. संपले गेले ते दिवस अबला असण्याचे. आता असे दिवस आहेत की जे बाबाजींनी सांगितले, सत्य जाणून घेण्याचे आणि त्याप्रमाणे आपलं आयुष्य घडवण्याचे, जगण्याचे. ठीक आहे. आज मी चैतालीचं हे वाक्य ऐकलं आणि माझ्या आत्ता मी जेव्हा म्हणलं ना की वैश्विक सत्य द्या, हायर सेल्फ मला आपण जे केलं, तेव्हा मला पहिलं वाक्य माझ्या हायर सेल्फ कडनं आलं, एक्सपेक्ट अनएक्सपेक्टेड. मी ठरवलं होतं आज ध्यान सुरू, म्हणजे फारसं मी ठरवत नाही काय काय बोलायचं, ते येऊन जातं. पण ज्या वेळेस मी म्हणलं की आज पहिला आपण प्रफुल्लकडनं अनुभव घेऊ आणि त्याला बोलायला सांगू आणि त्या पद्धतीने आपण पुढे ध्यान सुरू करू. पण झालं असं की जेव्हा जॉईन झाले तेव्हा आपोआपच आतून आलं की सगळे डोळे बंद करा आणि थोडंसं एक 10 मिनिटाचं होईना आपण ते ध्यान घेतलं. म्हणजे मला हायर सेल्फने लगेच आतमध्ये वाक्य टाकलं, एक्सपेक्ट अनएक्सपेक्टेड. जे तू एक्सपेक्ट केलं होतं तसं तर घडलंच नाही. पहिली तर सुरुवात आपण थोडंसं 10 मिनिटं डोळे बंद करून गेलो आतमध्ये. म्हणजे हे असं अशा गोष्टी होतात आपल्या आयुष्यात. आणि ज्या ह्या स्पॉन्टेनियस असतात ना, तेच आपलं खरं रूप असतं. जसं चैतालीनी कुठलाही विचार केला नसेल की हा मला आता प्रेम आणि प्रकाश पाठवायचा अशा व्यक्तीला, आपोआप आलं ते. हे सहज स्थितीमध्ये ती आली. ती मराठी तिला कळत नाही जास्त, पण ती आज प्रयत्न करते आपल्याबरोबर जोडून. तिने माझ्याकडनं युनिफाईडची इंग्लिश कॉपी घेतली, टू अंडरस्टँड युनिफाईड मोर इन डी. ती म्हणाली की मराठी वाचतं एवढं नाही समजत, पण तिचं कौतुक ह्याच्यासाठी की एक दुसरी भाषिक असून सुद्धा ती आज आपल्या ग्रुपमध्ये टिकून आहे आणि प्रयत्न करते आपलं आयुष्य बदलण्याचे. त्यामुळं इथं बाबाजी आपल्याला दाखवतात, भाषा, धर्म, जात या सगळ्याच्या पलीकडे आपल्याला जायचंय आणि तो वननेस आपल्यामध्ये बघायचा सगळ्यांमध्ये. जे कोणी करत असतील भाषेवरून वाद, धर्मावरून, करू दे. आपण एक सत्य मान्य केलंय ना, बाबाजींना आपण बघतोय, स्वामींना आपण बघतोय, गजानन महाराजांना बघतोय, ज्यांना कुणाला आपण मानतोय त्यांच्या प्रमाणे, त्यांच्या विचारांप्रमाणे आपण जगायला लागलो की आपलं आयुष्य बदलतं. मग इकडे तिकडे बघायचं नाही. हे काय करतायत, ते काय करतायत, टीव्हीवर काय चालू आहे, सोडून द्या सगळं. 6 महिने युनिफाईड करत असताना मी न्यूज सोडल्या होत्या, टीव्ही सोडला होता, हे जगच सोडलं होतं, फक्त शरीराने इथं होतं, बाकी सगळं सोडून दिलं होतं.
का? खूप झालं बघून हे जग आपल्याला. ही माया, हे सगळं जे 3D आहे, सगळं बघून झालं आपलं. बस आहे आता. द्वेष, हेवेदावे सगळं झालं जगून, राईट? आता आपल्याला असं आयुष्य जगायचंय जे ईश्वराच्या प्रतिमेत बनलेल्या माणसाचं असतं. हे डोक्यातच ठेवायचं. ह्याचा अर्थ असा नाही की कुठेतरी भोळं होऊन, फसवून स्वतःला घ्यायचं, लोकांना हे करायचं की एक गाल घेतला की दुसऱ्या पण ह्याला. हा असा नाहीये प्रकार. तितकं तुम्ही एक स्वतःचं डिफेन्स करणं इतकं, संरक्षण करणं इतकं असलंच पाहिजे. कारण जिथं आपण पैसे कमवण्यासाठी जातो तिथं सगळी अशी परिस्थिती नाहीये, मला माहिती. प्रॅक्टिकली हे आयुष्यामध्ये उतरवताना अनेक चॅलेंजेस येऊ शकतात, येतात. त्यात आपले संतही राहून गेलेत. ते काय असं नाही की तुम्हाला कुठेतरी बसून संदेश दिलेत, हा हा असं करा. ते येऊन जगून गेलेत हे सगळं आयुष्य पृथ्वीवर. अनेक अवतार आपल्या बरोबर जगून गेलेत. हे सगळं लोकांचा द्वेष सगळं सगळं झालं. ज्ञानेश्वर महाराजांचं सगळ्यांचं माहिती आहे आपल्याला, की कसा समाजाने त्यांना त्यावेळेस त्या त्या गोष्टी घडल्या. तर त्यामुळे हे काही नवीन नाही आपल्यासाठी. पण त्यातही राहून जास्तीत जास्त आपण कसं ह्या जगण्यामध्ये, ह्या लाईफस्टाईल, ह्या शैलीला आपण आपल्यामध्ये घेऊन, तो आपला विजय आपण म्हणू शकतो. खरं तर हार जीत हे काही नाहीये, पण तरीही आपण जेव्हा युनिफाईड करतो तेव्हा लक्षात ठेवायचं की मी जास्तीत जास्त ईश्वरी गुणांमध्ये कशी राहील. मॅक्झिमम ट्राय. तो आपला जर्नी आहे, चांगला जर्नी आहे. त्यामधून सुद्धा बदल होतात. कारण आपला फोकस तिथं आहे ना. लक्षात ठेवा, फोकस तिथं आहे. म्हणून आज दीपाली ताईंचा मला मेसेज यावा. दीपाली ताईंचं नाव घेते. पण मला दीपाली ताई म्हणाल्या की ताई आपण ना थोडं हळूहळू घेऊ चौथा धडा. आपण डिस्कशन्स जास्त घेऊ, थोडं ध्यान. का तर जे नवीन लोक जॉईन झालेत ना त्यांना पण आपल्याबरोबर कॅचअप करता येईल. हा बदल आहे. ज्या दीपाली ताई प्रत्येकाच्या काहीतरी असतात गोष्टी, त्याप्रमाणे त्यांच्याही काही होत्या की ज्यामध्ये त्या होत्या अडकून. पण आता त्यांचं हृदय इतकं ओपन झालंय की नवीन आपल्या ग्रुपमध्ये येणाऱ्या लोकांचा विचार त्या करतात. हा बदल नाहीये. आज त्यांचं ते वाक्य वाचल्यावर मी त्यांना म्हणलं, हो नक्कीच आपण हळूच घेतोय, आरामात घेऊ आणि ते करतील कव्हर म्हणलं 2-3 आठवडे आणि आपल्याबरोबर येतील हळूहळू. ज्या अर्थी बाबाजींनी त्यांना इथं सोडलंय. हा विचार त्यांच्या डोक्यात येणं, हेच बाबाजी मला काय मी कुणाचंही म्हणजे त्या दिवशी मला त्या म्हणल्या की तुम्ही सगळ्यांचं लक्ष देता, तुम्ही दखल घेता. कशामुळे दखल घेते? मी कोण आहे? बाबाजींनी बसवलेलं साधन आहे की तू बस आणि हे काम कर. मग प्रत्येक माणूस जर मला इथून काही सांगतोय, काही सजेस्ट करतोय, काही हे करतोय, तर तो ईश्वरी प्रतिमेते मी कसं विसरू? हेच तर बेस आहे आपलं. माझ्यासाठी मी कोण आहे? माझ्यासाठी जशी तुम्ही आहात तशीच मी आहे. तर तो एक भाव माझ्या मनामध्ये कायम असणार आहे. कारण मी युनिफाईड बरोबर जो जर्नी माझा झालाय, त्याचं कुठेतरी छोटस बक्षीस मला मिळाल्यासारखं म्हणा. माझ्यासाठी हे बक्षीस आहे बाबाजींनी दिलेलं, की मी जगले त्या लाईफमध्ये. अवघड आहे, फार अवघड आहे, फार अवघड आहे. सोपं नाहीये. कारण आपला अहंकार असा आहे ना की जो सतत आपल्याला वेगळं ठेवतो. चैतालीपासून मी वेगळी आहे, मेघनापासून मी वेगळी आहे, मी श्रीदादांपासून वेगळी, मी प्रफुल्लपासून वेगळी आहे. मग त्या लोकांनी जर मला काही बदनामी केली, मला टीका केली, माझं मन किती दुखणार आहे. त्या लोकांनी जर मला काही करायचा प्रयत्न केला तर मी त्यांच्यावर रागराग करणार, त्यांनी माझा द्वेष केला, मी पण त्यांचा द्वेष करणार. हेच आपण करतो. त्यामुळं ह्या ईश्वरी समजून घेणं की समोरचा व्यक्ती ही ईश्वरी प्रतिमेत आहे आणि समजून घेतल्यावर ते लक्षात ठेवणं हे अवघड आहे. कारण किती लोक भेटतात आपल्याला दिवसभरात राग आणणारी. कधी कधी असं वाटतं जाऊन म्हणजे काय करू, याचं डोकं फोडू का काय करू. असं होतं बऱ्याच जणांना प्रॅक्टिकल लाईफ मध्ये. त्या हॅलो. परिस्थितीतही हा, आपण. हॅलो मॅम. हा प्रफुल बोल. यावरून एक सांगायचंय मला. मी तुला का आत्ता मी ना आता तुझ्याकडेच जेव्हा येणार होते. ऑफिसला. मी तुझ्याकडेच हम्म. येणार होते. तर मी फक्त तुम्हाला एवढं सांगते की ह्या चॅलेंजेस मध्ये आपण राहतो, ह्या रियालिटीमध्ये. त्यामुळं केवळ प्रयत्न करा सध्यापुरतं तरी. आणि आपण प्रफुल्लचा एक अनुभव अतिशय सुंदर ऐकणार आहोत. तर प्रफुल्ल प्लीज गो ऑन, तुला जे सांगायचं तू सांग. तुम्ही जे बोलला ऑफिसमध्ये चॅलेंजेस असतात, कलिग्स असतात, त्यांच्यामध्ये सपोज एक व्यक्ती जसे आणि माझे म्हणजे विचार थिंकिंग मॅच नाही होत, तर कधी कधी असं होतं की तो द्वेष करतो. तर माझ्या हातून असं येते की त्याच्याकडे देण्यासाठी तर फक्त द्वेष आहे. तो माझ्याबद्दल तर द्वेषच व्यक्त करतोय. बट मग माझ्याकडे काय, तर माझ्याकडे तर प्रेम आणि प्रकाश दोन्ही गोष्टी मी त्या देऊ शकतो त्याला.
मी त्याच्यामुळे माझी एनर्जी का खराब करू आणि त्या एनर्जीमध्ये का गुंतून राहून त्या अशा निगेटिव्ह एनर्जीमध्ये गुंतण्यापेक्षा मी एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करेल आणि त्यालाही पॉझिटिव्ह एनर्जी एनर्जी देण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या ती बनून राहील. म्हणजे असले संदेश येतात आतून मला. मॅम तुमचं अनम्यूट आहे. हा, मध्ये तू एकदा मला म्हटला होतास की कुठून तरी बहुतेक ऑफिसमधून काहीतरी कुठून येत होता आणि एक वैश्विक सत्य ज्याला आपण म्हणू शकतो, कारण आपला चौथा धडा त्यावर आहे की वैश्विक सत्य. आता हे बोलणं खूप सोपं आहे सगळ्या गोष्टी, पण जेव्हा आपण त्या रियालिटीला फेस करतो प्रॅक्टिकली त्या माणसांना, तेव्हा या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत, आठवल्या पाहिजेत, आपण त्याप्रमाणे आपल्या हातून ते व्हायला पाहिजे. ह्यासाठी हा प्रयत्न आहे. म्हणून युनिफाईड हा प्रॅक्टिकल कोर्स आहे, असं बाबाजींनी म्हणजे आपण त्या पुस्तकामध्ये जी सुरुवात केली तिथूनच केली. तर तू मला एक सांगितलं होतं मध्ये, असं काहीतरी तुझा एक अनुभव होता मला आठवतंय, की जिथं तुला ते आतून गायडन्स हो, मिळालं. हो. म्हणजे पाऊस चालू होता आणि मी चालत येत होतो म्हणजे पायी येत होतो आणि माझं नोटीस केलं मी की माझ्या पायाला ना आता ते पाण्याने माझे शूज खराब होत आहेत. तर माझं लक्ष गेलं त्या गोष्टीकडे आणि मग आतमधून असा आवाज आला की सगळेजण म्हणजे त्या बाहेरची जी घाण आहेत, जी कचरा वगैरे त्याच्याकडे खूप जास्त लक्ष देतो. बट जी आतमध्ये साचलेली घाण आहे ती कधी बाहेरच नाही काढत. तिच्याकडे कधी लक्षच नाही देत. तर असे विचार येत असतात मला. आतूनच असे संदेश येतात आणि असं म्हणजे गाईड पण केलं जातं, की तू ते जे असेल ते साईडला ठेव आणि तू आता काहीतरी नवीन ट्राय कर. ज्याच्यामध्ये एनर्जी चांगली पॉझिटिव्ह एनर्जी आहे. येस, येस. हेच हेच मला मला नेमकं ते वाक्य आठवलं नाही. तर हेच वैश्विक सत्य आहे. हे वैश्विक सत्य आपण जे चौथ्या धड्यात शिकत आहोत, की आपल्याला गायडन्स मध्ये असं मिळेल, की जी आपली आत्ताची परिस्थिती आहे ना, त्याला अनुसरून अशी वाक्य, विधानं आतून सांगितली जातील. चौथा धडा पुन्हा एकदा वाचा, तो व्हिडिओ पुन्हा बघा. बाबाजींनी सांगितले अनेक विचार येतील. पण ते स्टेशन ओळखायला आपण इथून शिकणार आहोत, की कुठला माझा हायर सेल्फचा आवाज आहे आणि कुठले ते बॅकग्राऊंडला चालू असलेले विचार आहेत. यातला फरक आहे ना, डिफरन्स, तो कसा करायचा, तर तो असा करायचा, की माझ्या परिस्थितीनुसार मला आतून येतंय. आता मी जसं प्रफुल्लने सांगितलं, की ती ती घाण कशी स्वच्छ करायची. कोण ऍक्सेप्ट करेल की माझा दोष आहे? आज कुणी म्हणतं हो हो माझी फार चूक झाली असं करून म्हणत असतील. फार कमी लोक असतात अशी की जी ऍक्सेप्ट करतात. आपण स्वतः कधी करतो? पण बाबाजींनी इथं बरोबर पकडलंय. बाबाजी म्हणतात तुम्हाला दुसऱ्या माणसाने सांगितलेलं पटत नाही, आता आतूनच आवाज येतोय, त्याला तुम्ही डिनाय कसं करणार? आपल्याला ते बघणं गरजेचं आहे, काम करणं गरजेचं आहे. मग बघा काय होतंय आतमध्ये. आपण का कुठल्या गोष्टीवरून आपण स्वतःला त्या इम्प्रुव्हमेंटची, त्या सुधारण्याची आपल्याला कुठं गरज आहे? ज्याला एक मोठे शब्द असतात आत्मचिंतन, आत्मपरीक्षण असे, जे आपल्याला कळायचं नाही नेमकं करायचं काय. माहिती सगळं आहे, पण कसं करायचं माहित नाही. सो मला जेव्हा हे प्रफुल्लनी ज्या दिवशी सांगितलं ना, तेव्हाच मला हे समजत होतं, की किती डीपली तो त्याच्या सोलला म्हणजे त्याच्या हायर सेल्फला, उच्च स्वला कनेक्टेड आहे. आता जी लोक नवीन आहेत आपल्या इथली, ते नंतर पण काही जॉईन झालेत, तर त्याच्या आधीच मी एक पोस्ट टाकली की काय करायचं नव्या सदस्यांनी. तर जरूर मी ते पण तुम्हाला परत टाकेल. तर आत्ता फक्त जे काही आपली प्ले लिस्ट आहे युनिफेडची, तुम्ही पहिल्यापासून बघू शकता, पुस्तक वाचू शकता. तुम्हाला गरज लागली तर तुम्ही व्हिडिओ बघा. नसेल तुम्हाला वाटत तर तुम्ही स्वतःहून पण हा स्टडी करू शकता. अगदीच तुम्हाला असं वाटलं की हा मला हे गरजेचं आहे, तर आपले सेशन्स आहेत त्याची मदत घ्या. हिंदीमध्ये आहेत, इंग्लिशमध्ये आहेत, त्याची पण मदत घ्या. हे असं नाही की आपण इथंच येऊन जुडलं पाहिजे असं माझा कधी आग्रह नसतो. जे तुम्हाला इझी वाटतं ते करा, पण करा. कारण कुणी येणार नाही आपला बदल आयुष्यात करायला. आणि ते एक सिस्टमॅटिक आपल्याला प्रवास, एक अभ्यास आता मिळालाय बाबाजींमुळे. त्यामुळे आपण फक्त युनिफाईडशी जोडून राहा. मेघनाचा एक घेऊ आणि आसावरी त्यांचा एक अनुभव घेऊ. हा मेघना बोल. हा तर ना तू ऍक्च्युली मगाशी म्हणालास ना हे खूप अवघड आहे. ते आधीच्या लाईफ मध्ये होतं अवघड. हे तुझं रोजचं ऐकून काही अवघड नाही होतं. लिटरली मी ज्या प्लेसमध्ये असते ना त्या प्लेसला प्रेम आणि प्रकाश पाठवते. मुलांच्या शाळेत गेलं की तिकडे हे सुरूच आहे आता. हे लाईफचा पार्ट, लाईफच बनलंय ते काही अवघड पूर्वी वाटायचं, आता नाही वाटत. एक सांगायचं होतं की ना तुला माहितीये मी ते टॅरोट कार्ड तू म्हटल्याप्रमाणे ना मी तो कोर्स केलाय त्या मॅम कडून. तर 3 आठवडे झाले आणि आता ना प्रॅक्टिस घेत जातील मॅम आमचा. ओके, म्हणजे ती क्वेश्चन वगैरे विचारते. तर माझं असं झालं की माझं ना लिटरली 8 वाजता एकदम असं खूप दडपण आलं की
मी बोलू शकेन की नाही, क्वेश्चनला आन्सर मी देऊ शकेन की नाही, मी बरोबर रीड करू शकेन की नाही. पण तेव्हा लगेच थॉट आला की आपण ईश्वरी प्रतिमेत बनलो आहे, त्याचे गुण आपले आहे. जर तो कॉन्फिडंट आहे, मी कॉन्फिडंट असणार आहे. तो बुद्धिमान आहे तर मी पण बुद्धिमान असणार आहे. तो घाबरत नाही, तो धाडसी आहे, मी धाडसी असणार आहे. आणि लिटरली मन एवढं शांत झालं आणि खूप छान गेला तो सेशन माझा. थँक्यू सो मच की खूप बदल होतात, खूप पॉझिटिव्ह बदल होतात लाईफमध्ये. बास हेच पाहिजे आपल्याला. आपण आपण सगळे ईश्वरी प्रतिमेत आहो ह्याचं हे प्रूफ आहे. ह्याचं हे प्रूफ आहे चैताली, मेघना आणि आपल्या सगळ्या कुटुंबीय लोक जे युनिफाईड 3 आठवडे 4 आठवडे झाले फक्त आपल्याला. बाबाजींनी आपले जे आपण जे युट्यूबवर अफर्मेशन्स करतो ते काही चुकीचे नाहीयेत. मी तर सगळ्याला मान्य करते, जे आपल्या हिताचे सगळं घ्यावं. है ना. मी तुम्हाला नेहमीच सांगते की जे हिताचे ते घ्या तुमच्या. युनिफाईड वरचे लुईस हे जे अफर्मेशन्स, लुईस हे जिच्यामुळे माझ्या आयुष्यात खूप बदल झाला. ती स्वतः अशी व्यक्ती आहे की जी कॅन्सर थ्रू गेली. तिच्या आयुष्यामध्ये तिने इतके बदल केले आणि ती जगाला ती मोटिवेट केली. का? तिच्यामध्ये बाबाजी नाहीये, जरी ती अमेरिकन असेल. मी एक अशी मास्टर आहे, मी आधीच सगळ्यांना सांगते की मी टिपिकल लोकांसारखं माझा स्वभाव नाहीये. मी हसत खेळत, मला ते असं सिरियस गंभीरतेने जगणारी साधना कधीच आवडली नाही. ज्या संस्थेमध्ये मी जोडले गेले होते तिथे ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं जायचं की तुम्ही इव्हन कपडे वगैरे म्हणजे अति आवरू पण नका, नटू थटू नका. मुलींना ज्याची हौस असते ते पण आम्हाला तिथं रिस्ट्रिक्शन. कशामुळं? कारण जेव्हा तुम्ही खूप नटता, थोडे वेगळे राहायचे प्रयत्न करता, तेव्हा तुमच्यामध्ये तो भाव वाढतो की आपण त्या माणसापेक्षा वेगळे आहोत. एका दृष्टीने बरोबर असेलही, पण जो माणूस आतूनच ह्या गोष्टी समजून घेतोय ना, त्याला त्या शरीराने नटण्यानी थटण्यानी काही फरक पडत नाही. म्हणजे मी असं बघितलं तिथं. त्यांच्या त्यांच्या दृष्टीने ते बरोबर असेल, मला कुणाला जज करायचा हक्क नाहीये. पण माझ्या सोलला ते थोडं हे झालं. मी तिथून काही अनेक कारणं होती ज्यामुळे बाहेर पण पडले. पण मला आता कळतंय, केवळ भगवे वस्त्र घालणारे व्यक्ती इथून प्युअर असतील कशावरून? आणि एवढ्या एवढ्या चड्ड्या घालून फिरणाऱ्या पोरी, ज्यांना लोक जज करतात, ज्यांना आपण स्वतःही कधी केलं असेल. पण त्यावेळी विचार करा, त्यावेळी विचार करावा की जरी हिचे वस्त्र कसे असतील, काय असेल, सगळ्यांनी भान ठेवावंच की आपण कुठे आहोत, नाही असं नाही. पण जेव्हा आपण म्हणतो, कारण सगळे जजमेंट करायला बसतो आपण सगळेजण, इन्क्लुडिंग मी, बसलेले कधीतरी केलेलं कोणाला तरी जज. तेव्हा आपण विचार करावा की जरी तिची वस्त्र काय असतील ते असतील, पण तिचं हार्ट जे आहे ते आपल्याला नाही दिसत आहे लांबून. ती व्यक्ती कदाचित जास्त प्रेमळ असू शकते. तुम्ही बघा आत्ताची जे आपण जे टीनेजर, आपण त्यांना जनरेशन म्हणतो, जे जनरेशन झेड म्हणतो ना, स्मार्ट जनरेशन काहीतरी, जी आत्ताची मुलं आहेत, त्यांना इतकं हे केलं जातं बऱ्याच वेळेला. पण ती मुलं प्राण्यांवर किती जीव लावतात मी बघितलंय. अनेक सोसायट्यांमध्ये मुंबईला आम्ही हे दृश्य बघतो, आपण अनेक ठिकाणी बघतो. बाहेरच्या देशात गेलो आपण की तिथल्या लोकांची वस्त्रच तशी आहेत, है ना. तशीच असतात त्यांची वस्त्र. ह्याचा अर्थ त्यांचं हृदय काळं आहे असं होतंय का? जे सत्य आहे ते सत्य आहे. म्हणून बाबाजींचं पहिलं वाक्य, तुम्ही असं काहीही करू शकत नाही की हे सत्य तुम्ही बदलू शकाल. असं काहीही तुम्ही करू शकत नाही. ते वाक्य त्यांचं आठवा की केवळ कपडे तुम्ही असे घातले, वाईट घातले कपडे जे आपल्या समाजात चालत नाही, ह्याचा अर्थ तुम्ही ईश्वरी प्रतिमेत बनला नाही आहात असं होत नाही. हे बाबाजींनी तिथे लिहिलेलं आहे. मग असं काहीही करू शकत नाही म्हणजे ते शरीराने झालं, निळे केस असतात कुणाचे, हिरवे केस असतात, जे काही तुमचं लुक आहे, जे काही आहे त्याच्यावरनं आपण किती लोकांना जजमेंट करतो ना. आपण म्हणते बरं का, मी पण आले त्याच्यात. त्यामुळं हे केवळ युनिफाईड ना, फक्त वाचलंय सोडलंय नाही. प्रत्येक वाक्य दिलेलं त्याच्यातला विचार करायचा की माझ्या आयुष्यात कुठे. जेव्हा आपण जजमेंट वगैरे हे सगळं करतो तेव्हा कुठंतरी त्या व्यक्तीमधलं ते बघत नाहीये जे बघायला पाहिजे, है ना. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना शिकायच्यात ह्यामध्ये, या जर्नीमध्ये. हे झाल्यानंतर आपलं आयुष्यच बदललेलं असेल, आपला दृष्टिकोनच बदललेला असेल. हे सगळं केल्यानंतर लहान कुणी काही सांगायला गेलं की आपण म्हणतो काय शहाणपणा शिकवतोय आम्हाला येऊन इथं. हे आपली हे आपण असं बोलतो, सगळेजण सर्रास बोलतो, पण विसरतो त्या व्यक्तीच्या आतमध्ये पण त्याच देवता आहेत. ती अमेरिकन असेल, युरोपियन असेल, भारतीय असेल, कुठली असेल. या पद्धतीने युनिफाईडचा सार्वभौमिक किंवा वैश्विक सत्य बोलणे म्हणजे तो व्यक्ती कुठेही असेल त्या व्यक्तीबरोबर हे सत्य लागू आहे आणि तो कसाही असेल. हेच आपल्याला इथून कळतं की जसं प्रफुल्लनी सांगितलं किंवा अ, मेघनाला ते बरोबर आलं आतून. हाच बदल युनिफाईड मध्ये होणार आहे. हे तर अजून 4 आठवड्यामध्ये हे बदल दिसत आहेत. पुढे तर आपण इतके
पार होणार आहेत या सगळ्यांच्या, हे आपल्यालाही कळणार नाही मी कुठे कशी होते. आज दीपाली त्यांचा तो एक छोटा अनुभव होता, पण मला तो टच झाला एकदम, म्हणतो ना हृदयाला असा आत गेला, की आता त्या नवीन आलेल्या सदस्यांचा विचार करतायत. त्याप्रमाणे मला सांगतायत. म्हणजे किती बदल आहे हा मोठा. ठीक आहे, तर ह्या गोष्टींचा जरूर आपल्या ह्याच्यात विचार करा. ध्यान करणं अवघड आहे का? ध्यान मी तुम्हाला इथं जर घेतलं ध्यान करणं, 3-3 तास लोक युनिफाईडवर सेशन्स घेतात बाकीचे. इतकं युनिफाईडवर बोलण्यासारखं आहे. आपल्याला वेळेचं लिमिट आहे, म्हणून मला तेवढं घेता येत नाही. पण ध्यान हे तुम्ही तुमच्या वेळेत करायचंय, 15 मिनिटाचं, 20 मिनिटाचं. पण हे जे शेअरिंग आहे ना, हे शेअरिंग आपला दृष्टिकोन बदलतं आपल्या आयुष्याकडं. कुठेतरी एसीत बसून छान असं हे करून कुणीतरी हे असे उपदेश करताय, मग समोरच्याला वाटेल ह्यांना काय माहिती आमचं दुःख काय, आम्ही काय भोगतोय आम्हालाच माहिती. सुरुवात केली आपण शब्दांनी, विचारांनी, की ज्या माणसाच्या आयुष्यात ती परिस्थिती आहे, जो अनुभव तो घेतोय दुःखाचा, निराशेचा, तो अनुभव बदलायला वेळ लागणार नाही. त्यामुळं हे फक्त सांगायचं नाहीये छान छान असं हा हा हे असं आहे, हे तुम्ही फील करायचंय आतमध्ये. बाबाजींनी काय सांगितलंय, की कुणीही युनिफाईड कुणाला शिकवण्याचा दावा करू शकत नाही. आय एम नो बडी टू क्लेम की मी युनिफाईड इथं सगळ्यांना शिकवते. म्हणताना मी म्हणते हा चला आज हे करू, पण आपण सगळे चर्चा करतोय. त्यांनी लिहिलंय की तुम्ही काय म्हणतात त्याला, तुमच्या फ्रेंड सोबत जे तुम्ही युनिफाईड करत आहात त्यांच्याबरोबर चर्चा करा, त्यांच्या अनुभवांवर बोला त्याविषयी. जसं आता मेघनाने सांगितलं, प्रफुल्लनी सांगितलं, हे त्यांचे अनुभव आहेत, ते जगायला सुरू झालेत युनिफाईड. चैतालींनी सांगितलं. ह्या पद्धतीने आपण सगळेजण आपले अनुभव शेअरिंग, चर्चा ह्यावर जास्त आपण इथं करत आहोत. ध्यान तुम्ही तुमच्या वेळेत करू शकता. ध्यानाचे मी काही रेकॉर्डेड करेन, ते ऐका. त्या पद्धतीने एकदा करा, बाकी तुम्ही शांतपणे बसून करा आपलं आपलं, ते जास्त प्रभावी असणार आहे. हा, आपण समजा टाइम इथे संपला, मीटिंग 40 मिनिटाचंच माझं झूमचं आहे, तर पुन्हा जॉईन करा या लिंकवर. आपण असावरी त्यांचा एक अनुभव ऐकू आणि मग त्याच्यानंतर वाटलं तर सेशन थांबवू. ठीक आहे, तर आपण मला सगळे आता. हा बोला मेधाताई. मलाही एक अनुभव सांगायचा होता, तर नंतर करूयात का आपण हा, म्हणजे दुसऱ्या आपण ह्याच्यात काय मीटिंग करू, लगेच ह्या लिंकवर, सॉरी तुम्हाला सगळ्यांना ह्याच्यामुळे असं त्रास होते की डबल डबल पण नाही नाही आपली, काही नाही. हा, पण आपण त्या लिंकवर, सेम लिंकवर जॉईन व्हा. आपण हे अनुभव घेऊ, कारण हे महत्वाचे आहेत आपल्या ह्या जर्नीमध्ये.